या ठिकाणी मान्यवर देखील आपल्या वेळेमध्ये आलेले आहेत। त्या सर्व आमच्या मान्यवरांचं या ठिकाणी खांब क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत। थोड्याच वेळामध्ये टेनिस क्रिकेटचा थरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटची रणधुमाळी आणि टेनिस क्रिकेटचा सण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सर्व खेळाडूंना या ठिकाणी विनंती असेल, आपण सर्वांनी त्वरित या ठिकाणी यायचं आहे, ही आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती। खांब क्रिकेट असोसिएशन सन्माननीय आदरणीय अध्यक्ष आमचे सागरदादा तेलंगे या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व त्यांचे कमिटी मेंबर देखील या ठिकाणी आपण पाहतोय। तर आता खऱ्या अर्थानं प्रथमतः टेनिस क्रिकेटचा खेळ आणि सामने म्हटलं तर उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संभेगावचे पोलीस पाटील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की प्लीज आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, ही आपल्याला विनंती असेल। संभेगावचे सन्माननीय आदरणीय पोलीस पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे, आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे। तसेच कुटुंब सदस्य संभे गावचे सन्माननीय आदरणीय मनोहरजी सानप हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना देखील विनंती आहे, आपण देखील या ठिकाणी यायचं आहे। आजूबाजूला आमचे जे प्रमुख अतिथी मान्यवर आपण या ठिकाणी आलेले आहात, तर विनंती असेल आपण त्वरित या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सकडे स्टेजकडे येण्याची कृपा करावी। या ठिकाणी उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात होत आहे आणि सर्व खेळाडूंना देखील विनंती असेल, आपण इतरत्र न थांबता त्वरित या ठिकाणी यायचं आहे। तसेच खांब क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण या ठिकाणी यायचं आहे आणि सर्वांनी समोर या ठिकाणी एका रांगेमध्ये उभं राहायचं आहे, ही देखील आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। आपण पाहतोय जवळजवळ आपण पाहतोय शनिवार पासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज देखील आपण पाहतोय गुरुवारचा दिवस आहे। आज देखील खांब क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ पोटफोडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण पाहतोय या कार्यक्रमाची सुरुवात होताना। तदनंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत सन्माननीय आदरणीय आमचे नरेंद्रजी जाधव साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करताना आपल्याला पाहायला मिळते। आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल, आपण आजूबाजूला न थांबता त्वरित या ठिकाणी यायचं आहे, हे आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे। जोरदार या ठिकाणी खऱ्या अर्थानं पोलीस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात नक्कीच या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि आता सर्व मान्यवरांना आणि खेळाडूंना विनंती असेल, आता सर्वांनी आपण मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे। या खेळपट्टीचं मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन करून घ्यायचं आहे, ही आपल्याला विनंती असेल। सर्व खेळाडूंना विनंती असेल, सर्वांनी जायचं आहे, मैदानाच्या दिशेने वाटचाल करायची आहे। हे सामने आता आपल्याला सुरू करायचे आहेत आणि टेनिस क्रिकेटचा थरार आणि खेळ म्हटल्यानंतर उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम हा सुरुवातीला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या जोडीला होतं ते परत आलं होतं का? सर्व प्रमुख अतिथी मान्यवर, सर्व खांब क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडू मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत।
आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळत आहे. या खेळपट्टीचं या मैदानाचं या ठिकाणी उद्घाटन करताना आपल्याला आपण पाहतोय सर्व प्रमुख अतिथी मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य नाईट कोलाट क्रिकेट महोत्सव या ठिकाणी आपण पाहतोय. शनिवारपासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा टेनिस क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज देखील खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं या ठिकाणी हा नाईट चषक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे देखील आपण पाहतोय आकर्षक बक्षीस आपल्याला पाहायला मिळतंय खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे चषक मोठे मोठे चषक आपल्याला श्री महेंद्र शेठ पोटफोडे सरपंच गोवे तसेच अध्यक्ष नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ यांकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे श्री बाळाशेठ महाबळे यांकडून प्रत्येक मॅच मध्ये सामनावीर म्हणून या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसेच आपण पाहतोय श्री सतीश दादा जाधव यांकडून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक या ठिकाणी आपल्याला एक आकर्षक असा फॅन पाहायला मिळत आहे. तदनंतर श्री चिरंजीव भिंगारे यांकडून मालिकवीर म्हणून या ठिकाणी आकर्षक सायकल आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच श्री ज्ञानेश्वरजी भोईर माजी सरपंच देवकाने यांकडून गोलंदाज फलंदाज मालिकवीर आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आकर्षक ट्रॉफ्या देण्यात आलेल्या आहेत. तसेच श्री रोहित दादा निळेकर यांकडून उत्कृष्ट फलंदाज आणि या उत्कृष्ट फलंदाजासाठी एक आकर्षक फॅन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तसेच श्री दिनेश शेठ पाशीलकर यांकडून बॉल बॉक्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. तसेच श्री योगेश महाडिक यांकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून चांगल्या क्वालिटीचे शूज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. मालक आहेत ते श्री साई मोटर्स आणि या सर्वांचं खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. मैदानावर आपण पाहतोय उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे आणि जरूर आता सर्व खेळाडू वाट पाहत आहेत की कधी या ठिकाणी आम्हाला या मैदानावर या विकेटवर खेळायला मिळेल आणि तोच या ठिकाणी खऱ्या अर्थानं आता मात्र क्षण आलेला आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. सॅटरडेला मी नाईटला परत आहे तिथं आपल्या तळवलीच्या मैदानावर आहे. त्यांचे मानगाव ग्रामीणचा हे आहे ना प्रीमियर लीग आहे. ती संध्याकाळी 7ला चालू होईल. ठीक आहे बोलतो मी नंतर. या ठिकाणी आपण पाहतोय उद्घाटन समारंभाचा हा कार्यक्रम नक्कीच या ठिकाणी आपल्याला मैदानावर देखील पाहायला मिळतोय. जोरदार टाळ्यांचा कडकडाट देखील मैदानाच्या दिशेने जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. असोसिएशन मधील सर्व खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय शनिवारपासून हा टेनिस क्रिकेटचा थरार खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संभे गावच्या या ज्याला क्रिकेटची पंढरी असं म्हणतात अशा या मैदानावर जरूर आपल्याला पाहायला हे सामने मिळतील. आपण पाहिलं तर शनिवारी कोलाट क्रिकेट असोसिएशन यांच्या मॅचेस, तदनंतर आपण पाहिलं रविवारी शनिवार रविवार 2 दिवस कोलाट क्रिकेट असोसिएशन, सोमवारी आपण पाहिलात गोवे खाम क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस, मंगळवारच्या दिवसामध्ये आपण पाहिलात कोलाट ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या मॅचेस, तदनंतर काल बुधवार आपण पाहिलात खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन
आणि तदनंतर आज गुरुवारी आपण पाहतोय खाम क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं भव्य दिव्य हा नाईट चषक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि उद्या देखील याच मैदानावर शेवटचा दिवस असेल, अर्थात मानाचा फिरता चषक विजेत्याचा अर्थात 40+ सामना देखील पाहायला मिळणार आहे. खाम क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडूंना विनंती असेल, आपण एक राऊंड मध्ये उभं राहायचंय, गोल राऊंड मध्ये उभं राहायचं. या ठिकाणी आता राष्ट्रगीत होणार आहे आणि आमचे डीजे मास्टर यांना देखील मी विनंती करतोय, आपण तयारीमध्ये राहायचं आहे ही आपल्याला देखील विनंती असेल. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्कलमध्ये आपण लाईनअप मध्ये उभे राहायचं आहे. खाम क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडूंना, आजूबाजूला खेळाडू असतील तर त्यांना विनंती आहे आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. खऱ्या अर्थानं राष्ट्रगीताने या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत, तर विनंती असेल आमचे डीजे मास्टर आपण देखील आता या ठिकाणी तयारीमध्ये राहायचं आहे, हे आपल्याला देखील या ठिकाणी विनंती आहे. खाम क्रिकेट असोसिएशन मधील सर्व खेळाडू आपल्याला पाहायला जरूर या ठिकाणी मिळत आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय आपले पंच देखील या ठिकाणी आलेले आहेत. शनिवारपासून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आपले तिन्ही पंच एक उत्तम अशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. माझ्याकडे दिलं नाही यांनी. नाही लागून नाही हे दिलं. काय नाही. त्याची लीक मॅच आहे मी तो तुमचे नाव दिले. हो का जाऊन सांगतो याला. पहिला सामना कुणाचा काय? थांब जरा हा राष्ट्रगीत होते चालू करा राष्ट्रगीत 7च आहे पण ती लीग मॅच करणार आहे तो 2 गट बनवले. डीजे मास्टर तयार, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की. परेड विश्राम. धन्यवाद. राष्ट्रगीताने खऱ्या अर्थानं या टेनिस क्रिकेटच्या खेळाला आपण सुरुवात केलेली आहे आणि आता लगेचच या ठिकाणी आपण पाहणार आहोत हा टेनिस क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आमच्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे, आपण सर्वांनी त्वरित या ठिकाणी यायचं आहे, स्टेजवर यायचं आहे आपण सर्वांनी. मान्यवरांना या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी देखील जायचं आहे, आपण या ठिकाणी स्वागत करणार आहोत. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय
खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहे सरपंच गोळवे, त्याचप्रमाणे अध्यक्ष नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ आणि ज्यांच्याकडून आम्हाला हे आकर्षक चषक देण्यात आलेले आहेत असे माननीय श्री महेंद्र शेठ पोडे यांचं या ठिकाणी स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत. मी आमचे अध्यक्ष सागरदादा तेलंगे आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ पोटपोडे साहेब यांचा आपण मान सन्मान, त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. मायेची उबदार शॉल, त्याचप्रमाणे एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे. सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ पोटपोडे आणि यांचा मान सन्मान करताना खांब क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष आमचे सागरदादा तेलंगे यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान केला जात आहे. तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे महेंद्रजी जाधव साहेब आंबेवाडी जिल्हा परिषद गट अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार करत आहोत. मी विनंती करतोय मंदारजी पार्टे यांना या ठिकाणी सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी जाधव साहेब यांचा स्वागत सत्कार करण्यासाठी आम्ही विनंती करतोय. मंदार पार्टे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आंबेवाडी जिल्हा परिषद गट अध्यक्ष सन्माननीय आदरणीय नरेंद्रजी जाधव साहेब यांचा मान सन्मान, त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे मंदार पार्टे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय राकेशजी कापसे साहेब युवा नेते राष्ट्रवादी यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत. त्यांना देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून मायेची उबदार शॉल तसेच पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. मी अनिकेतजी पोटपोडे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय राकेशजी कापसे युवा नेते राष्ट्रवादी यांचं या ठिकाणी स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. स्पर्धेची आठवण भेट म्हणून आपण पाहतोय सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे. दादा अजून कोणाचा त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संभेगावचे पोलीस पाटील आणि पोलीस पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी विनंती करतोय मंदार पार्टे यांना आपल्या शुभ हस्ते संभेगावचे पोलीस पाटील यांचा आपण स्वागत, यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोलाट क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष आणि ज्यांच्याकडून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून टॉवर फॅन या ठिकाणी आलेला आहे असे आमचे सतीश दादा जाधव यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान, त्यांचा स्वागत, त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी विनंती करतो आमच्या सुजल याला आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय कोलाट क्रिकेट असोसिएशन सतीश दादा जाधव यांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये एक समालोचक म्हणून आम्हाला देखील या ठिकाणी बोलवलं होतं असे कोलाट क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष सतीश दादा जाधव यांचं स्वागत, यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. निखिलजी भोईर आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं आहे, ही आपल्याला विनंती असेल. निखिल भोईर आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आपण त्वरित यायचंय. तदनंतर सन्माननीय आदरणीय या क्रिकेटवर नितांत प्रेम असणारं व्यक्तिमत्व मी पाहिलं होतं, ज्यांना पहिल्या दिवसामध्ये आपली मॅच मैदानावर सुरू झाली होती आणि तदनंतर मात्र
त्यांच्या जीवाची जी तळमळ होती ती मी पाहिली होती. असे आमचे खांडेकर सर यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय आमचे बाळाशेठ महाबळे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. खांडेकर सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. मी आमचे प्रवीणजी पार्टे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण खांडेकर सर यांचा या ठिकाणी मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर या ठिकाणी आत्ताच ज्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं या कोलाट विभागामध्ये ज्यांनी पहिल्यांदा एक समालोचक म्हणून आम्हाला बोलवलं असे सन्माननीय आदरणीय आणि आजच्या या नाईट चषकामध्ये ज्यांनी सामनावीर म्हणून प्रत्येक सामन्यामध्ये चषक दिलेले आहेत असे आमचे गुरुबंधू बाळाशेठ महाबळे ज्यांचं क्रिकेटवर नित्यांत प्रेम आहे असं व्यक्तिमत्व या ठिकाणी महाबळे यांचा मान सन्मान त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी आमच्या खाम क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष आमचे सागरदादा तेलंगे यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. सन्माननीय आदरणीय बाळाशेठ महाबळे त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय आमचे विनायकजी चितळकर साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी विनंती करतोय सन्माननीय आमचे प्रवीणजी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण चितळकर साहेबांचा मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. खरंच चितळकर साहेब म्हटलं तर हे देखील मी पाहतोय पहिल्या दिवसापासून या क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात आणि कोलाट क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि प्रत्येक वेळी खरंच या टुर्नामेंटसाठी आपण सर्वजण खूप मोठा सहकार्य करताय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय रवींद्रजी तारुशेठ यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. मी विनंती करतोय प्रवीणजी पार्टे आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण रवींद्रजी तारुशेठ यांचा या ठिकाणी स्वागत यांचा सत्कार त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचप्रमाणे गोवे खाम क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी जाधव साहेब यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी आमच्या कपिल दादा यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण राजेंद्रजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. गोवे खाम क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष राजेंद्रजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय आमचे मित्र राकेशजी सानप जे पहिल्या दिवसापासून या क्रिकेटच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. मी आमचे मंदार पार्टे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण राकेशजी सानप यांचा मान सन्मान करायचा आहे.
त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय संतोषजी शिर्के यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे. सन्माननीय आदरणीय संतोषजी शिर्के आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी कपिल बामणे यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. संतोषजी शिर्के. त्यांच्यानंतर निखिल भोईर या स्पर्धेसाठी मानद मालिकावीर मॅच ऑन करून घ्या, मॅच ऑन करून घ्या. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी गोलंदाज फलंदाज मालिकावीर आणि क्षेत्ररक्षक म्हणून ज्याने आकर्षक ट्रॉफ्या दिलेल्या आहेत ते सर आणि माजी सरपंच देवखाणे सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. मला वाटतं त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत निखिलजी भोईर, आपण त्यांचा मान सन्मान स्वीकारायचा आहे. माजी सरपंच देवखाणे आणि असा गोलंदाज फलंदाज मालिकावीर क्षेत्ररक्षक म्हणून त्यांनी या ठिकाणी चषक दिलेले आहेत. मंदार पार्टे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचा मान सन्मान केला जात आहे. अजून कोण राहिलाय? पंचर आहे ना, पंचांचं करायचं का? ते नंतर करू एक एक जाऊ 4 रोजी कंपल्सरी कर ना. टोटल 12 मॅच 4 वर्ष सेकंड राऊंड कमी करू शकतो आपण. विलासजी दहिंबेकर आपण कुठे असाल तर या ठिकाणी स्टेज कडे येण्याची कृपा करावी. विलासजी दहिंबेकर. मग तेच आता कमी करा. झालं सगळं आता. नाही लय टाइम होतो. सागरला विचार ना. 4 ओव्हरचे सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि पंचांना विनंती असेल, अच्छा पंचाने या ठिकाणी सांगितलेलं आहे 3 षटकही 15 मिनिटांमध्ये समाप्त झाली पाहिजे, अन्यथा तुमच्या टीमला पेनल्टी लावण्यात येईल. आणि नियम मित्रांनो, खरंच हे नियम आपण पाळले पाहिजे. खऱ्या अर्थानं हे नियम आपण लक्षात घ्या. वेळेमध्ये सामने होणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पंचांकडून देखील सूचना आलेल्या आहेत. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विलासजी लाड आपण कुठे असाल तर स्टेजवर यायचं आहे. सन्माननीय आदरणीय विलासजी लाड साहेब आपल्याला विनंती असेल. तुम्हाला व्हॉट्सअपला मी हे पाठवले 6 संघाची असोसिएशनचे अध्यक्षांची नावं घ्या आणि त्यांना म्हणा उद्या इथे 7 वाजता लॉट लाईव्ह बनणार आहे म्हणून सगळे असोसिएशन पाहिजे. सगळ्या टीम प्रॉपर सगळ्या टीम पाहिजे आले पाहिजे. इथं तुम्हाला नाव येते का बघा. संघ कोलाड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सतीश जाधव, नंतर ही खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष यांना वॉर्निंगच द्या. तुमची टीम इथे 7 वाजता यायला पाहिजे. 7 वाजता इथं लॉट लाईव्ह उडला जाणार आहे म्हणून आज उडवायचं नाही. विलास लाड आणि संजय भोसले. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय विलासजी लाड त्याचप्रमाणे संजयजी भोसले यांना विनंती आपण या ठिकाणी यायचं आहे. विलासजी लाड यांचा आपण स्वागत सत्कार या ठिकाणी करूया. हा पंचांना विनंती आपण सामना सुरू करा. स्कोरर थोडा आपण समोर लक्ष द्या, तोपर्यंत आम्ही स्वागत करीत आहोत. या ठिकाणी लाड साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे. मी मंदार पार्टी यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय विकेटवर पडलाय. 7:51 या ठिकाणी या टेनिस क्रिकेटच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. उद्या सगळे असोसिएशन पूर्ण पाहिजे. जरा अनाउन्समेंट मध्ये झाला ना ब्रेक, हे सगळे असोसिएशनच्या यांना वॉर्निंग द्या. सगळं टीम पाहिजे. लाईव्ह लॉट तिथं उडणार, टीम आल्याशिवाय नाही. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय संजयजी भोसले साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार करण्यात येत आहे. सन्माननीय आदरणीय संजयजी भोसले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो.
सुबोध यांना विनंती करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय विलासजी दहिंबेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत. विलासजी दहिंबेकर, मी विनंती करतोय मंदार पार्टे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. याच दरम्यान आपण पाहतोय मैदानावर सुरेख फटका या ठिकाणी घेतलाय. फलंदाजाने बॉल चाललाय लॉंगॉनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. आपण पाहतोय तोपर्यंत 2 धावा जरूर या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय 7 धावा स्कोर कार्डवर. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणय आणि भरत जरूर आपल्याला पाहायला मिळते. चारच चेंडू आणले त्यांनी. पुगाव आणि कोलाड सिंग फलंदाजी करते. कोलाड सिंग आणि पुगाव आणि कोलाड हिल्स यांच्यामध्ये हा पहिला सामना या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. काय आणले बघून बघितलं नाही मी. बॉलचे 4च आहे. वरती पण आहे बाबा. सेम झाले. आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका. पॉइंटच्या दिशेला बॉल चाललाय. सिंगल 1 धाव मिळते. सिंगल 1 धावेने 8 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रणय आणि भरत ही सलामीची जोडी मैदानात. तर आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पहिला बॉलर आयुष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर झाली का? पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटक अखेर 8 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक या ठिकाणी जरूर हाताळण्यामध्ये यश आलंय आयुष या बॉलरला. कोलाड हिल्सचा बॅटिंग या ठिकाणी करताना पाहतोय आपण आणि पुगाव संघ या ठिकाणी बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येक सिक्सला आपलं विलास लाड करून 200 रुपये आणि चौकारला प्रत्येक षटकारास भरत करणार 200 होणार ना. 200 होणार. विलास लाड. याच तर्फे आपण पाहतोय या ठिकाणी रवींद्रजी तारुशेठ यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. हे खास ऑफर या ठिकाणी भरत या फलंदाजासाठी जरूर आणि तोच भरत या वेळेस आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर थोडीशी नजर जरूर लागली आहे. विकेट नंबर 1 भरत बॅक टू दी पॅव्हिलियन. बरोबर या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगला बॉल या ठिकाणी हाताळलाय. आपण पाहतोय बॉलिंग मार्कर हेमंत. प्रत्येक चौकारला 100 आणि षटकारला 200 रुपये कंटिन्यू ठेवा या दोघांना. प्रत्येक चौकाराला 100 रुपये आणि षटकाराला 200 रुपये. सन्माननीय आदरणीय रवींद्रजी तारुशेठ यांच्याकडून ही ऑफर कंटिन्यू आहे. तसेच लाड साहेबांकडून देखील प्रत्येक चौकाराला 100 आणि षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे. ही देखील ऑफर या ठिकाणी कंटिन्यू असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर विनय लाड आपल्याला पाहायला मिळते. डीजे वाजवला तेव्हा माईक बंद करा कारण युट्यूबला आवाज फाटतो. नंबर 3 वर आपण पाहतोय
जरूर या ठिकाणी यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय आणि याच वेळेस आपण पाहतोय फाईन लेगच्या झोन मध्ये बॉल येतोय त्याच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जरूर धावताना पाहायला मिळतोय यावेळेस आउटफील्ड फास्ट आणि हा बॉल सीमारेषा पार आला बेस्ट अँड बेस्ट चौकार. मधून आपण पाहतोय 4 धावा जरूर निघालेत. एक चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि 4 धावेने या ठिकाणी धावसंख्या देखील वधारली जाते. वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी केला जातोय. आणखी एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिलीत ना तर 16 धावा स्कोर कार्डवर. 1 विकेट लॉस 16 धावा कोलाड हिल संघ. यावेळेस आपण पाहतो हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला फक्त दिशा दाखवली हलक्या हाताने बॉलला खेळलाय आणि याच दरम्यान सिंगल एक धाव मिळतीये प्रणय या फलंदाजाला. आणि आता नंबर 3 वर आलेले विनयजी लाड. विनयजी लाड म्हटले तर एक शिव व्याख्याते आहेत कारण त्यांच्या बरोबर मागच्या 3-4 वर्षापूर्वी मी काम केलंय. अतिशय जबरदस्त ते व्याख्याते आहेत. आणि यावेळेस क्रिकेटच्या मैदानात मोठा फटका कव्हरच्या डोक्यावर. यावेळेस मात्र कव्हर मध्ये झेल होतोय ड्रॉप. विनयजी लाड यांना मिळतंय जीवनदान. पहिली लाईफ लाईन जरूर सुरू झाली आहे विनय लाड यांची. चांगला फटका खेळला होता. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळाले पण झेल मात्र होतोय ड्रॉप. एका धावेने आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर बदला होतोय. 18 धावा स्कोर कार्डवर. 1 विकेट लॉस कोलाड हिल संघ. षटक क्रमांक 2 होतोय समाप्त. 2 षटका अखेर 18 धावा 1 गडी बाद अर्थात 9ची रन रेट सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय सातत्याने या संबेगावच्या क्रिकेटची पंढरी ज्या मैदानाला म्हटलं जातं त्या मैदानावर हा टेनिस क्रिकेटचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव मॅन फ्रॉम पहूर रोहा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन येतोय रोहित बॉलिंग मार्क वर पुगाव संघाकडून. या ठिकाणी संतोषजी मोरे साहेब विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. संतोषजी मोरे साहेब आपण स्टेजवर यायचं आहे ही आपल्याला विनंती आहे. याच दरम्यान आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून जरूर केला जातोय. आणखी एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. 19 धावा. संतोषजी मोरे यांचा स्वागत करण्यासाठी मी आमचे मनोजजी बामणे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय झेल होतोय मिस. चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला बेस्ट चौकार. तेवीस झालं. 23 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा येतोय. 24-24चा आकडा स्कोर कार्डवर कोलाड हिल संघ. 1 विकेट लॉस. आता मात्र चांगली सुरुवात करताना आपण पाहतोय एका बाजूला प्रणय दुसऱ्या बाजूला विनय ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगली पार्टनरशिप करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका जरूर खेळलाय. इथं आपण पाहतोय सरकार क्षेत्ररक्षण आहे थोडासा जरूर डेंजर झोन कडे फलंदाज. आणि याच दरम्यान जरूर पंचांच्या माध्यमातून DRS घेतला जातोय. इशारा जरूर केलाय थर्ड अंपायर कडे. हा निर्णय नक्कीच येईल आपल्यापर्यंत चेक केला जाईल. त्या अगोदर आपण पाहूया उद्याच्या दिवसामध्ये प्रत्येक असोसिएशन पॅकरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. कोलाड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष श्री सतीशदादा जाधव, व्यवस्थापक आमचे बाळाशेठ महाबळे, तसेच दर्शनजी मांडलुसकर, संदीपजी मुंडे,
संदेश दळवी, अभिजित खांडेकर सर, त्याचप्रमाणे संगमेश हादिमाने आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आपापली टीम या ठिकाणी घेऊन उपस्थित राहायचं आहे. आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतो विकेट जातीय मैदानावर. आणखी एक धक्का जरूर पाहायला मिळते. फलंदाज यावेळेस बाद होतो प्रणय. बॅक टू दी पविलियन. नंबर 4 वर आपण पाहतोय सागरजी तेलंगे. यावेळेस आपण पाहिलं तर हा बॉल लेग साईडच्या एसटीच्या बाहेर जाणारा बॉल. पंचांनी मात्र दोन्ही हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. एक धावा जरूर या ठिकाणी वधारली जाते. 25 धावा. 2 विकेट लॉस पाहतोय आपण. कोलाड हिल संघ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर सागरजी तेलंगे आलेत. आपण पाहतोय खाम क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि यावेळेस क्रिकेटच्या मैदानात एक क्रिकेटर म्हणून बॅट हातामध्ये घेऊन उतरलेत. यावेळेस आपण पाहतो हलक्यातनं ग्लान्स दिली आहे. विनय लाड याने सिंगल एक धाव घेतली आहे. सिंगल एका धावेने स्ट्राईक रोटेट केली आहे. एका धावेने 26 धावा स्कोकार्डवर कोलाड हिल्स संघ जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश झोतातील सामने अर्थात रजनी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो आणि तोच क्रिकेटचा थरार पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू फेकला होता. हाफ ट्रॅकरचा बॉल. त्याला दाखवली दिशा. बॉल सरळ चाललाय. दन 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 सीमारेषा बार. 4 धावांसाठी चौकार. यावेळेस आपण पाहतोय हात खोललेत. मोठा हिट मारण्याचा प्रयास जरूर इथं आपण पाहतोय विजेच्या तारेला हा बॉल लागलाय. अन्यथा नक्कीच इथं देखील सागरजी तेलंगे यांना 4 धावा मिळाल्या असत्या. विजेच्या तारेला बॉल लागल्यामुळे थोडासा वेग कमी झाला आणि इथं सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने षटक क्रमांक 3 रोहित याचं होतंय समाप्त. 3 षटका अखेर 31 धावा स्कोकार्डवर 2 गडी बाद हे समीकरण. आणि आता शेवटचं षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय पुगाव संघाकडून. सौरभ यावेळेस आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर पुगाव संघाकडून जरूर आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनय लाड आहेत. सागरजी तेलंगे आपल्याला पाहायला मिळते. चांगली टोटल आतापर्यंत 3 षटका अखेर कोलाड हिल्स संघाचे. यावेळेस आपण पाहूया या 6 बॉलमध्ये या 6 बॉलचा समाचार घ्यावा लागणार आहे. हाफ ट्रॅकरचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय पंचांनी जागा सोडली आहे. दोन्ही हात फैलवलेत. सांगितलंय व्हाईट बॉल. एक धाव पुन्हा एक्स्ट्रा मिळते कोलाड हिल्स संघाला. एका धावेने स्कोकार्ड मध्ये बदला होतोय. 32 2 विकेट लॉस. 32 धावा. एक मजबूत स्थितीमध्ये कोलाड हिल्स संघ. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळला. हा बॉल मात्र पॉइंटच्या दिशेला हो. आणि यावेळेस आपण पाहतोय झेल टिपलाय. आणखी एक धक्का. फलंदाज सागरजी तेलंगे. आयुष
अमित आपण पाहतोय त्या ठिकाणी पॉइंटला उभा होता, चांगला झेल टिपला, पहिल्यांदा झेल निसटला होता पण नंतर पुन्हा ट्राय केला आणि चांगला झेल टिपलाय. याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर पोहोचेल का? ओ बॉल खाली क्षेत्ररक्षक जरूर पोहोचला होता पण हा झेल देखील मिस करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत नंबर 5 वर आलाय. 33 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्कवर सौरभ. षटकातील आपण पाहतोय या ठिकाणी 2 बॉल होत आहेत सौरभ याचे. 33 धावा, 3 गडी बाद, 3-3-3 हा आकडा स्कोर कार्डवर. यावेळेस आपण पाहतोय विकेट किपर मिस होतोय, वाईड बॉलचा इशारा आणि याच दरम्यान सिंगल 1 धाव देखील चोरली जाते. वाईड +1 अवांतर 2 धावा. 35 धावा. कोलाड हिल संघ 3 विकेट लॉस. 3 गडी बाद 35 चा आकडा. एक चांगली टोटल नक्कीच आपल्याला पाहायला मिळते कोलाड हिल्स संघाची. पहिला सामना कोलाड हिल्स आणि पुगाव यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतो मिसफील्ड होतोय जरूर. हा बॉल सीमारेषा पार जाईल का नाही, थोडासा धीम्या गतीचा बॉल पाहायला मिळेल आपल्याला. आणि याच दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा. 2 धावेच्या साहाय्याने 37 धावा स्कोर कार्डवर. जरूर या ठिकाणी वेळेमध्ये हा खेळ सुरू आहे कारण पंचाने देखील सुरुवातीला वॉर्निंग दिले 3 षटकं 15 मिनिटाच्या आत तुमची समाप्त व्हायला पाहिजे आणि जरूर ती 3 षटकं देखील फेकलेली आहेत 15 मिनिटाच्या आतमध्ये. याच दरम्यान आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतोय. थोडीशी दिशा भरकटतोय सौरभ हा बॉलर. त्याचा बेनिफिट, त्याचा प्रॉफिट या ठिकाणी होतोय कोलाड हिल्स संघाला. 38 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहूया षटकातील सौरभचा पुढचा बॉल. ओ हो यावेळेस आपण पाहतोय पुन्हा वाईड बॉल. सौरभ आतापर्यंत या षटकामध्ये जवळजवळ 4 वाईड चेंडू फेकलेत, अन्यथा हे षटक आता इथं संपलं असतं. पण एक लांब लचक षटक फेकताना सौरभ पाहायला मिळतोय. थोडीशी अचूक टप्प्याची बॉलिंग करावी लागणार आहे सौरभ याला. फायदा जरूर या ठिकाणी होतोय कोलाड हिल्स संघाला. पुन्हा एकदा सौरभचा पुढचा बॉल. ओ या दरम्यान हा बॉल वाईड बॉल. पंच सातत्याने वाईडचा इशारा करताना हा 5वा वाईड बॉल या षटकातील फेकलाय सौरभ या बॉलरने. पुगाव संघाकडून 40 धावा स्कोर कार्डवर. या षटकातील फक्त 3च चेंडू होत आहेत. 40चा आकडा स्कोर कार्डवर. 3 चेंडू अजूनही बाकी. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा. हो आणि हा बॉल मला वाटतं बघूया पंचाने जागा तर सोडले. पुन्हा एकदा वाईड बॉल. वाईड +1 अवांतर 2 धावा म्हणजे 42 धावा. हा 6वा वाईड बॉल. हे षटक या वेळेला संपायला पाहिजे होतं. 3च बॉल आतापर्यंत सौरभचे आणि हे 6 वाईड बॉल म्हणजे टोटल 9 चेंडू आतापर्यंत फेकलेत पण षटक संपलेलं नाहीये. पुन्हा एकदा. हो आता इथं प्रश्न पडलाय सौरभचं हे षटक संपेल की नाहीये हा प्रश्न जरूर प्रेक्षकांना देखील पडलाय. 7वा वाईड बॉल इथं रेकॉर्डच केलाय सौरभ या बॉलरने पुगाव संघाकडून. 43 धावा स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा आपण पाहूया सौरभ. याच दरम्यान हा बॉल मात्र आपण पाहतोय जरूर खूप उशिरानंतर एक चांगला बॉल या ठिकाणी फेकलाय सौरभ या बॉलरने. आता शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी फलंदाजासाठी. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय जरूर विनय लाड या ठिकाणी पाहायला मिळतात. पुन्हा एकदा 8वा वाईड बॉल. 44 धावा. एक वेगळाच रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय सौरभच्या माध्यमातून. या मॅच मध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकले त्याच्यामध्ये आपण पाहतोय 8 वाईड बॉल. 8 आणि 4 12 बॉल आतापर्यंत फेकलेत. अजूनही 2 चेंडू बाकी या षटकातील. ओ 9वा वाईड बॉल. पंच सातत्याने हात फैलवताना पाहायला मिळते. तीच ऍक्शन पंचांची जरूर पाहायला मिळते आपल्याला. 2
दोन चेंडू बाकी. पुगाव संघाचा कर्णधार देखील विचार करत असेल की कधी हे 2 चेंडू चांगले फेकतोय आणि इथे इनिंग समाप्त होते, पण तसं काहीही पाहायला मिळत नाहीये. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते आहेत. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवर 45चा आकडा स्कोर कार्डवर. कोलाड हिल संघ जरूर पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विनय लाड आहेत, अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर विनयजी लाड जरूर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर राजन. आणि गोलंदाजी मार्कवर यावेळेस बदलाव केलाय. राजनला आणलाय पुढचे 2 चेंडू फेकण्यासाठी. काय राजन हे 2 चेंडू अचूक फेकेल का? यावेळेस पाहूया राजनचा हा पहिला बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा फटका विनयजी लाड यांच्या बॅटमधून यावेळेस झेल होतोय मिस, आणि जरूर इथं मात्र लॉंगॉनच्या दिशेला बॉल होतोय फरार. धावा मिळतील 4. येतोय दणदणी दर्जेदार शानदार चौकार. शेवटचा बॉल शेवटच्या षटकातील, आणि शेवटचा बॉल स्टेप आउट केलाय. पुढे जाऊन फटका जरूर केलाय. हा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. विनयजी लाड यांचा त्या ठिकाणी बॅकअप लावला जातोय आणि इथं आपण बघतोय 2 धावा कंप्लीट. काय 3री धाव आणि याच दरम्यान विकेट. 2 धावा कंप्लीट म्हणजे टोटल धावसंख्या 4 षटका अखेर 51. 51 धावा 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज जिंकण्यासाठी पुगाव संघाला. अनिकेता फलंदाज धावचित बाद. 4 गडी बाद 51 धावा. कोल्हापूर संघाची मजबूत टोटल. यानंतर होणारा सामना धाकेश्वर देवकाने वर्सेस वागेश्वर देवकान्हे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे. दोन्ही देवकाने संघाचे हे देवकाने गावचे दोन्ही संघ या ठिकाणी आता नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विनंती असेल आपण टॉस साठी यायचे कर्णधार, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर उद्याच्या दिवसामध्ये मित्रांनो असोसिएशन पॅकरचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये कोलाड क्रिकेट असोसिएशन हा संघ आपण पाहणार आहोत. तदनंतर खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन यांचा संघ देखील पाहायला मिळेल. स्वयंभू क्रिकेट असोसिएशन सुतारवाडी पंचक्रोशी हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर गोवे खांब ग्रामीण क्रिकेट असोसिएशन हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. तसेच कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांचा देखील संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर खांब क्रिकेट असोसिएशन यांचा संघ देखील पाहायला मिळणार आहे. या सर्व संघांच्या कर्णधारांना विनंती असेल उद्या मित्रांनो इथं जागेवर लॉट उडणार आहेत, त्याच्यामुळे आपली टीम घेऊन उद्या इथं सर्वांनी वेळेमध्ये हजर राहा ही सूचना या ठिकाणी येत आहे. हे लॉट इथं जागेवर उडवले जातील, त्याच्यामुळे प्रत्येक असोसिएशन पॅकर जे कर्णधार आहेत अध्यक्ष आहेत त्यांना विनंती असेल आपली टीम घेऊन या ठिकाणी उद्या वेळेमध्ये हजर राहायचं आहे. इथं जागेवर लॉट उडवले जातील ही विनंती असेल आणि संपूर्ण असोसिएशन या ठिकाणी हजर राहणं गरजेचं आहे. संपूर्ण असोसिएशन हजर राहिलं तर मित्रांनो नक्कीच इथे एक वेगळी मजा येईल, एक चांगला मॉब देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून विनंती असेल संपूर्ण असोसिएशन आपल्या असोसिएशन पॅकर संघाला नक्कीच एक तुम्ही सपोर्ट करा आणि त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी वेळेमध्ये या ही देखील या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत सन्माननीय आदरणीय दमदार आमदार आपल्या सर्वांचे लाडके भाई अनिकेत भाई तटकरे हे देखील उद्या या क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मला वाटतं मी त्या दिवशी आलो होतो तेव्हाच बाळशेठ मागले ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की मी मैदानामध्ये उतरणार आहे. तर नक्कीच मित्रांनो आपण त्यांचा देखील खेळ पाहण्यासाठी जरूर या. आणि माझ्या रसिक बायबा प्रेक्षकांना विनंती आहे उद्याच्या दिवसामध्ये देखील असेच आपण अलोट गर्दी करा, कारण उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच असोसिएशन पॅकर म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. 6 असोसिएशन असणार आहेत आणि त्याच्यामध्ये घमासान आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर विनंती असेल
आपण उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी हे सामने पाडण्यासाठी यायचं आहे चॅम्पियन कोण ठरणार ते उद्या आणि कोण चॅम्पियन ठरणार ते देखील उद्या आपल्याला समजलं जाणार आहे. या कोलाड या ठिकाणी मी टॉस करण्यासाठी कोलाड क्रिकेट असोसिएशन सन्माननीय उपाध्यक्ष आमचे विनायकजी चितळकर साहेब आपल्याला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घ्यायचं आहे ही आपल्याला विनंती असेल. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे साहेब रायगड भूषण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. डॉक्टर लोखंडे साहेब यांना विनंती असेल. श्यामभाऊ लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. उद्याच्या दिवसामध्ये खरंच हाय व्होल्टेज सामने देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेस आपण पाहूया बॉलिंग मार्कवर पहिला बॉलर प्रणयजी लाड आपल्याला पाहायला मिळते आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय जरूर लेग स्ट्राईकच्या एसटीच्या वरून हा बॉल जातोय. डॉट बॉलची सांगता प्रणयजी लाड यांच्या माध्यमातून केली जाते. सलामीसाठी फलंदाज पुगाव संघाकडून रुपेश आणि राजन आर नावाची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर एका मोठ्या धाबेचा पाठलाग त्यांना करायचा आहे. षटकातील आपण पाहूया याच दरम्यान हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला दिशा दाखवली. फाईन लेग मध्ये हा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण बॉलच्या पाठीमागे येतोय. रनआउटचा चान्स आणि याच दरम्यान ओहो याच दरम्यान आपण पाहतोय विकेट दिली का? आउट दिला डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे साहेब यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे. मी विनंती करतोय आमचे मंदार पार्टे यांना आपल्या शुभ हस्ते आपण डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे यांचा या ठिकाणी मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे ही आपल्याला विनंती आहे. रोडवर मित्रांनो कोणी टू व्हीलर पार्किंग करू नका विनंती असेल आपल्याला. रोडवर कुणीही गाड्या पार्किंग करू नका. या त्या ठिकाणी आमचे सिक्युरिटी आहेत त्यांना प्लीज आपण सहकार्य करा मित्रांनो प्लीज. या ठिकाणी आपण पाहतोय डॉक्टर श्यामभाऊ लोखंडे यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार आमचे मंदार पार्टे यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. रायगड भूषण आहेत. सो थँक्यू धन्यवाद. आपण आमचा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल पुन्हा एकदा आपला विशेष आभार. या ठिकाणी मला वाटतं DRS घेतला जातोय. थोडासा डाऊटफुल जरूर पाहायला मिळाला आपल्याला. थर्ड अंपरला देखील विनंती असेल त्वरित आपण चेक करायचं आहे. जास्त वेळ लावू नये ही देखील विनंती आपल्याला. आणि याच दरम्यान पंचांचा डिसिजन जो मेन डिसिजन होता तोच डिसिजन या ठिकाणी आउट फलंदाज क्रमांक 1 स्वरूपामध्ये जरूर मिळतीये कोलाड हिल्स संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो हेमंत नंबर 3 वर बॅटिंग मार्कवर पुगाव संघाकडून. षटकातील आपण पाहूया हा ट्रॅकरचा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॅक पुढे जाऊन चांगला फटका खेळलाय. हा बॉल वाईडिस लॉंगॉनच्या डोक्यावर जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच दरम्यान 2 धावा. या 2 धाबीच्या साईने आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहिलीत ना तर 3चा आकडा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी धावसंख्या नक्कीच या ठिकाणी चेस करायची आहे पुगाव संघाला. मोठे फटके नक्कीच घ्यावे लागतील. चांगला खेळ चांगला क्रिकेट या ठिकाणी खेळावं लागणार आहे आणि खास करून गॅपनी देखील फटके मारावे लागणार आहेत.
या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख फटका, पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय जरूर. हा बॉल मात्र लॉंग ऑफच्या डोक्यावर जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि पुन्हा एकदा 2 धावांसाठी हा फटका. या 2 धावेच्या सहाय्याने आपण पाहिलं ना तर स्कोर कार्डवर नजर मारली तर 5 धावा जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर आपण पाहणार आहोत देवकाण्या गावातील दोन्ही टीम आमने सामने भिडताना लढताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. ओ यावेळेस आपण पाहतोय जरूर डायरेक्ट बॅटवर हा बॉल फेकला होता, त्याला मात्र आडव्या बॅटने मारण्याचा विचार केला होता, पण इथं आपण पाहतोय बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये आणि याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता देखील केली जाते विनयजी लाड यांच्याकडून. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि हा नो बॉल. प्रणय आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र पंचांचा कॉल येतोय. नो बॉलचा 1 धाव एक्स्ट्रा जरूर या ठिकाणी दिली जाते प्रणयच्या माध्यमातून. एका धावेने आपण पाहतोय ना 7चा आकडा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील पाहूया आपण पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता या वेळेस केली जाते. फ्री हिटचा बॉल जरूर होता. पहिलं षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय माफी असावी 6 धावा स्कोर कार्डवर पुगाव संघाच्या. अतिशय चांगलं षटक या ठिकाणी आपण पाहतोय पॉवर प्ले मधील हाताळलंय प्रणय या बॉलरने. आणि आता जर पाहिलं तर जरूर अजूनही जिंकण्यासाठी एक मोठी धावसंख्या नक्कीच या ठिकाणी करावी लागणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर कोलाड क्रिकेट असोसिएशन त्यांचा संघ असणार आहे. मुरली बाईत कर्णधार. तदनंतर टीम मध्ये आपण पाहणार आहोत फलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील रोहन सानप, योगेश लोटनकर, चिरंजीव भिंगारे, राज बिरगावले, प्रेम कदम, पप्पू बाईत, संकेत मुंडे, कल्पेश लोखंडे, विवेक बाईत, मनीष कुचेकर, सिद्धांत राणे, हरेश सानप, अनिकेत देशमाने, भावेश ठमके, विनोद सानप, ललित मस्कर आणि प्रथमेश खांडेकर असे खेळाडू कोलाड क्रिकेट असोसिएशन या पॅकर टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान बॉलिंग मार्कवर शुभम. पहिल्या बॉलवर आपण पाहतोय 2 धावा. 6 + 2 8 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी जरूर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. हा 2 घेतल्या. 2 धावा ना या ओके 8 झाल्या. शुभम पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण जरूर होतंय. सेकंड स्लिप मध्ये आपण पाहतोय 6 होते 6. पहिल्या ओव्हरला 6 होत्या. नऊ धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत. रुपेश हा फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय नंबर 3 वर हेमंत आणि राजन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पुगाव संघाकडून जरूर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या बाहेर जाणारा बॉल, वाईड बॉलचा इशारा जरूर या ठिकाणी दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. 1 धाव एक्स्ट्रा मिळतीये. एका धावेने आपण पाहूया 10 धावा स्कोर कार्डवर. खेळला डाऊन द ग्राउंड हा बॉल मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कोंडे, स्वराज वाळंज, अक्षय शिर्के, सौरभ टवले, रोहित खामकर, विजय खामकर, राहुल पोटपोडे, सौरभ शिंदे, सूरज कापसे, पंकज सावरकर आणि यश कापसे असा त्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. अध्यक्ष त्यांचे अजयजी भोसले, खाम विभागीय क्रिकेट असोसिएशन. बॉलिंगसाठी गौरव या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांच्या सांगतीनंतर 12 धावा स्कोर कार्डवर. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव झालाय आलाय गौरव हा बॉलर बॉलिंग मार्कवर. नवीन बॅटर गुड्डू मैदानाच्या आतमध्ये पुगाव संघाकडून. आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये 12 धावा स्कोर कार्डवर, 3 गडी बाद. पुगाव संघ या स्थितीमध्ये आहे. अजूनही रस्ता मात्र खूप दूर आहे पुगाव संघाचा, कारण मोठे फटके कुठेतरी थांबलेत. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा हवेमध्ये हा बॉल खाली एसटी रक्षक, आणखी एक धक्का. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू दी पव्हिलियन. कर्णधार शंकर देवगरे, ऋषभ कोदे, अक्षय सुतार, जिग्नेश मुंडे, जग्गू धोंडगे, तुषार तवटे, अजय दळवे, क्षितिज साळवे, संजू नलावडे, प्रमोद शिंदे, ओमकार राजिवडे, मयूर कोदे, अमोल चोपडे आणि विशाल वांजळे सर असा संघ सुतारवाडी विभागातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच दरम्यान आपण पाहतोय सिंगल एक धाव, सिंगल एका धावेने 13 धावा. न्यू बॅटर आयुष मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवर गौरव. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल गौरव याचा. याच दरम्यान खराब बॉल, नो बॉलचा इशारा. हा बॉल मात्र पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे आणि इथं नो बॉल म्हटला तर फ्री हिट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने आपण पाहतोय 14 धावा स्कोर कार्डवर. या ठिकाणी थोडीशी संतगतीची सुरुवात पुगाव संघाकडून. येणारा बॉल फ्री हिट फलंदाजासाठी. ओहो, यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटच्या बॉलवर जरूर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या राजानं या फलंदाजाच्या, पण इथं बचाव झाला. फ्री हिटचा बॉल होता आणि इथं सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 15 धावा स्कोर कार्ड वर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याच दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता जरूर या ठिकाणी केली जाते. षटकातील आपण पाहूया पुन्हा एकदा पुढचा बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळेल गौरव या बॉलरचा कोलाड हिल संघाकडून. यावेळेस आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय. लॉंगॉनच्या डोक्यावर बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. चांगलं झेल या ठिकाणी टिपले जात आहेत कोलाड हिल संघाकडून. आणखी एक धक्का पुगाव संघाला. फलंदाज आयुष बॅक टू दी पव्हिलियन.
समाप्त. 3 षटका अखेर पुगाव संघाची धावसंख्या होते धाव फलकावर आतापर्यंत 5 गडी बाद 15 धावा स्कोर कार्डवर. 6 बॉल मध्ये 37 धावांची गरज जिंकण्यासाठी पुगाव संघाला. 6 बॉल 37 धावा. बॉलिंग मार्कवर आपण बघतो चिनू येतोय कोलाड हिल संघाकडून. षटकातील आपण पाहूया चिनू याचा पहिला बॉल रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट खेळायचा होता पण इथं मात्र अचूक टप्प्याचा बॉल सरळ मात्र यष्ट्यावर जाऊन आदळतोय. इथं विकेट केले फस्त यष्ट्या केल्यात उद्ध्वस्त. आणखी एक धक्का. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित मैदानाच्या आतमध्ये नंबर 8 वर बॅटिंग करण्यासाठी अमित आपण पाहतोय. आता 5 बॉल मध्ये 37 धावा. थोडंसं अशक्य आव्हान जरूर आहे कठीण आव्हान आहे कारण इथं 5 बॉल मध्ये आपण पाहिलं ना तुम्ही जरी 5 बॉल मध्ये 5 षटकार मारले तरी 30 धावा होतील. 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस आपण पाहतोय हा दुसरा बॉल जरूर या ठिकाणी फेकला होता आणि या दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय 2 धावा जरूर या ठिकाणी घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या साहाय्याने स्कोर कार्ड मध्ये बदलाव होतोय. 17 धावा स्कोर कार्डवर. येणारे 4 चेंडू बाकी असतील या शेवटच्या षटकातील. जवळजवळ आपण पाहिलेत ना या मॅचवर नियंत्रण ठेवलंय. या मॅचवर पकड बनवली आहे कोलाड हिल संघाने ज्यांनी चांगली बॅटिंग केली. सुरुवात मात्र आक्रमक पाहायला मिळाली आपल्याला. त्यानंतर कोलाड हिल संघाचं क्षेत्ररक्षण देखील पॉवरफुल पाहायला मिळालं खास करून कारण ज्यांच्या हातामध्ये झेल गेला ना त्या क्षेत्ररक्षकाने तो अचूक झेल टिपला आणि त्याचा प्रॉफिट जरूर झाला. यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला दाखवली आहे दिशा. हा बॉल आपण पाहतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला चाललाय. लॉंगला क्षेत्ररक्षक आहे डीपला येतोय तोपर्यंत 2 धावा. 2 धावेच्या साहाय्याने आपण पाहूया पुन्हा स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय. 19चा आकडा. आता मात्र उर्वरित फक्त 3 चेंडू बाकी. एक औपचारिकता म्हणून हे 3 चेंडू जरूर या ठिकाणी फेकले जातील कारण अजूनही खूप रस्ता दूर आहे. धावसंख्या जर पाहिली तर अजूनही खूप मोठी धावसंख्या बनवायची आहे पण ही धावसंख्या आता अशक्य जरूर पाहायला मिळते आपल्याला. लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 1 धावसंख्या वाढते. 20 धावा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी आतापर्यंत पाहिल्या जात आहेत. थोडीशी बॅटिंग आपण पाहिलेत ना सुरुवातीपासूनच मोठे फटके यायला हवे होते पुगाव संघाकडून तर तसं काहीच पाहायला मिळालं नाही कारण पहिलं षटक आपण पाहिलं ना काय जबरदस्त फेकलं प्रणय या बॉलरने. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेख हाताळला. याच दरम्यान आपण पाहतोय इथं देखील पहिलं तर डायरेक्ट हिट केलंय पण इथं सिंगल 1 धाव मिळतीये. सिंगल 1 धावेने स्कोर कार्डवर बदलाव केला जातोय. धावसंख्या धाव फलकावर 21. 21 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी पाहायला मिळते. दोन चेंडूंचा खेळ बाकी शेवटच्या षटकातील. षटकातील आपण पाहूया चेन्नई याचा 5वा बॉल. ओ खराब बॉल. नो बॉलचा इशारा जरूर पंचांच्या माध्यमातून दिला जातो. येणारा बॉल फ्री हिट असेल. अजूनही हा बॉल नव्याने फेकावा लागणार आहे चेन्नई याला. यावेळेस आपण पाहतोय फ्री हिटचा बॉल आहे हवेमध्ये. चेल ड्राफ्ट होतोय जरूर. सिंगल 1 धाव. या इनिंग मधील शेवटचा 1 बॉल चिनू याचा असेल आणि जवळजवळ सर्वांनी ओळखलंय
हा पहिलाच सामना, पहिली मॅच कोलाड हिल्स संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतेय. कारण ज्या पद्धतीने त्याने टार्गेट उभा केला ना त्याच पद्धतीने बॉलिंग देखील आपल्याला त्यांची पाहायला मिळाली आणि खास करून क्षेत्ररक्षक देखील चांगलं पाहायला मिळालं. आणि याच दरम्यान हा शेवटचा बॉल इथं जातोय डॉट. अशा प्रकारे कोलाड हिल्स संघ विजयी होतोय. विजयी संघाचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पुगाव संघ पराभूत होतोय, त्यांचं देखील मनस्वी कौतुक कौतुक कौतुक.